दरम्यान भोंदू खरातच्या कारनाम्याचं बिंग फुटलं कसं असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे। खरातवर कारवाईसाठी पीडितेनं एका आमदाराची भेट घेतली, व्हिडिओ दाखवत आमदाराला आपबीती सांगितली। आताची महत्त्वाची बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय। संबंधित आमदारानं पीडितेच्या पदरी निराशा टाकली। आमदारांना वाचा फोडण्याऐवजी खरातला माहिती दिली। पीडितेनं दुसऱ्या आमदाराची भेट घेतली। दुसऱ्या आमदारांकडून फडणवीसांच्या कानावर हे प्रकरण गेलं आणि फडणवीसांनी पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले। भोंदू बाबा अशोक खरातला अटक होण्याआधीच त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची कुणकुण लागलेली होती आणि या प्रकरणातील पीडितांनी खरातवर कारवाई करण्यासाठी एका आमदाराची भेट सुद्धा घेतली होती। मात्र पीडितांच्या हाती निराशा पडली। व्हिडिओ दाखवत पीडित कुटुंबानं आमदाराला आपली संपूर्ण व्यथा सुद्धा सांगितली। मात्र संबंधित आमदारानं या प्रकाराला वाचा फोडण्याऐवजी उलट त्याऐवजी खरातलाच तक्रारींविषयीची माहिती दिली आणि यानंतर या पीडितेनं दुसऱ्या आमदारांची भेट घेतली। अखेर दुसऱ्या आमदारानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानावर हे संपूर्ण प्रकरण घातलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गंभीर झाले आणि त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना संपूर्ण प्रकरण चौकशी करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, मुख्यमंत्र्यांनी स्वतःच सांगितलेलं होतं की हे प्रकरण आम्हीच समोर आणलेलं आहे आणि त्यानुसार आता आपल्या हाती माहिती सुद्धा लागलेली आहे। कशा पद्धतीने या अशोक खरातला बेड्या ठोकल्या गेल्या याही संदर्भात माहिती समोर आलेली आहे। तर पीडितेनं आमदाराला व्हिडिओ दाखवलेले होते, मात्र त्या आमदारानं या संदर्भातली माहिती खरातला सांगितली आणि त्यामुळे या पीडितेच्या पदरी निराशा पडली। मात्र दुसऱ्या आमदाराला सांगितल्यानंतर त्याने हे संपूर्ण प्रकरण देवेंद्र फडणवीसांच्या कानावर घातलं आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, हे संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीने समोर आलं, कशा प्रकारे आपण अशोक खरातला बेड्या ठोकल्या, याच्या आता अधिकाधिक इनसाइड स्टोरीज या आपल्या हाती लागत आहेत, काय आपल्याकडे अधिकचे डिटेल्स आहेत? एकंदरीत जर हे सगळं प्रकरण आपण बघितलं तर हे अधिक आपल्याला गंभीर होत जाताना बघायला मिळतं आहे। कारण या प्रकरणातल्या एका पीडितेनं एका आमदाराला गाठून आपली आपबीती सांगितलेली होती। इतकंच नाही तर या संदर्भातले पुरावे सुद्धा दिलेले होते। मात्र या सदर आमदाराने केलं काय, तर या सदर आमदाराने ही बाब मुख्यमंत्र्यांच्या अर्थातच गृहमंत्र्यांच्या किंवा पोलिसांच्या किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर न घालता यावर कोणतीही प्रतिक्रिया शासकीय दृष्टीने न घेता सरळ ही गोष्ट, ही तक्रार आपल्याकडे आली आहे हे खरातला सांगितलं। म्हणजेच खरातला अशा पद्धतीने तुझ्याबद्दल तक्रारी येत आहेत अशी माहितीच पुरवली आणि एक प्रकारे खरातला मदत केली असा याच्यातून अर्थ काढला जाऊ शकतो। त्याच्यामुळे हा आमदार नेमका कोण आणि या आमदारावर सुद्धा कारवाई करणार का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। वास्तविक जेव्हा या पीडितेनं सदर आमदाराकडे आपली तक्रार मांडली, आपली आपबीती सांगितली, इतकंच नाही तर आपल्या कुटुंबियांना सुद्धा त्यामध्ये सहभागी करून घेतलेलं होतं। त्यामुळे निश्चितपणे पीडितेचा उद्देश हाच होता की लवकरात लवकर खरातसारख्या विकृतीवरती कारवाई होणं आणि आपल्याला न्याय मिळणं। मात्र आपल्याला न्याय मिळावा ही अपेक्षा तर तिची फोल ठरलीच, मात्र खरातला मदत होईल अशा पद्धतीनं पावलं ही सदर आमदाराकडनं उचलली गेली। त्याच्यामुळे खरातला मदत करणारे मंत्रिमंडळातले कुणी आहेत का, खरातला मदत करणारे या संपूर्ण सरकार चालवणाऱ्यांमधले कुणी आहेत का, इतकंच नाही तर खरातला मदत करणारे लोकप्रतिनिधीच आहेत का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। खरं तर या आमदाराने ही बाब तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या कानावर गृहमंत्री म्हणून घालणं अपेक्षित होतं। इतकंच नाही तर किमान पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देणं अपेक्षित होतं। या कारवाईची स्वतः दखल घेऊन कायदेशीरदृष्ट्या पावलं उचलणं गरजेचं होतं। कारण लोकप्रतिनिधी हे अर्थातच लोकप्रतिनिधींकडनं अपेक्षाच ही असते जनतेची की त्यांनी आपल्याला न्याय मिळवून द्यावा, त्यांनी आपल्याला योग्य मार्गावरती न्याय मिळवून देण्याकरता आपल्यासोबत वाटचाल करावी। मात्र तसं न करता या आमदाराने खरातला मदत होईल अशा पद्धतीने पावलं उचलली। त्यामुळे निश्चितपणे हा आमदार कोण आणि आता मुख्यमंत्री या आमदारावर सुद्धा कारवाई करणार का या प्रश्नाचं उत्तर मिळणं अद्याप बाकी आहे। अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।